बीड प्रकरणातील आरोपी सुटला तर देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याची शंका मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केली आहे। तर आरोपी देशमुख कुटुंबाला मारून टाकू शकतात असंही जरांगेंनी म्हटलंय। संतोष देशमुख हत्येप्रकरणी संभाजीराजेंनी प्रतिक्रिया दिली। धनंजय मुंडेंनी नैतिक दृष्टिकोनातून आपला राजीनामा द्यावा अशी मागणी संभाजीराजेंनी केली। बीड प्रकरणी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला इशारा दिला। एक जरी आरोपी सुटला तर राज्य बंद पाडू असं जरांगेंनी म्हटलंय। वाल्मिक कराडच्या 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीवर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे। बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे। आरोपी कोणीही असेल, कराड असेल, कोणी सुटणार नाही असं शिंदेंनी म्हटलंय। तसंच फाशीशिवाय दुसरी शिक्षा नाही असंही शिंदेंनी म्हटलंय। सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मकोका अंतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिकला बीड न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। त्यामुळे आता वाल्मिकचा मुक्काम बीड जिल्हा कारागृहात असणार आहे। वाल्मिक कराड हा गेल्या 21 दिवसांपासून एसआयटीच्या कोठडीत होता। वाल्मिक कराडला स्लीप ॲपनिया आजार झालेला आहे। यासाठी कराडनं सीपीएपी मशीन देण्याची कोर्टाकडे मागणी केली होती। कोर्टानं त्याची ही मागणी मंजूर केली, यामुळे कराडला सीपीएपी मशीन मिळणार आहे। वाल्मिक कराडच्या न्यायालयीन कोठडीबाबत सामाजिक कार्यकर्ता अंजली दमान यांनी शंका उपस्थित केली। मंगळवारी समोर आलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजनंतर सखोल चौकशी व्हायला हवी होती, मात्र वाल्मिकला न्यायालयीन कोठडी दिली ही पळवाट असल्याचा आरोप दमान यांनी केलाय। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमान यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची भेट घेतली। या भेटीदरम्यान त्यांनी बीडची सत्य परिस्थिती काय आहे याची माहिती रश्मी शुक्लांना दिली। तसंच धनंजय मुंडेंच्या अनेक कंपन्यांबाबतही त्यांनी माहिती दिली। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्यानंतर सर्व प्रश्न सुटतील, आम्ही सगळे प्रश्न सोडवले तर हाही प्रश्न सुटेल असं शिंदेंनी म्हटलंय। लाडकी बहीण योजनेवरून एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिले। मी मुख्यमंत्री असताना संकल्प मांडला आणि टीम वर्क म्हणून काम केलं, तर हे श्रेयवादाचं काम नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले। ईव्हीएमच्या माध्यमातून महाराष्ट्राची वाट लावली गेली, याचा शोध घेतला पाहिजे असं वक्तव्य उत्तमराव जानकरांनी केले। कशी हेराफेरी झाली हे महत्त्वाचं आहे, म्हणून दिल्लीत आलो असल्याचंही ते म्हणाले। पीक विमा घोटाळा हा 5,000 कोटींच्या वर झालेला असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला। पीक विम्याचे पैसे वाचलेले नाहीत, मागच्या काळातील पैसे गेलेले असं ते म्हणाले। तसंच कृषी मंत्र्यांना चॅलेंज आहे की तुम्ही समोरासमोर चर्चेला या असं आव्हान देखील त्यांनी केलंय। खामगाव जिल्हा निर्मितीसाठी आम्ही प्रयत्नात आहोत, त्यासाठी सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे असं विधान कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केलेलं आहे। तर नवीन जिल्ह्याच्या निर्मितीला सध्या तरी स्थगिती अशी माहिती त्यांनी दिली आहे। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी पंढरपूरमध्ये जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून आली। सांगलीमध्ये सकल मराठी समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला। आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। अकोला महापालिकेनं मालमत्ता कर वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे। मुदतीत थकीत मालमत्ता कर भरल्यास 75 ते 100% पर्यंत व्याज माफ अशी स्कीम महापालिकेनं सुरू केली आहे। सध्या अकोलेकरांकडे मालमत्ता कराचे एकूण 164 कोटी थकले। मुंबईतलं प्रदूषण वाढत असल्यानं याची उच्च न्यायालयानं दखल घेतली आहे। या प्रकरणी न्यायालयानं सुमोटो याचिका दाखल केली। यावेळी हवेच्या वाईट दर्जाबाबत न्यायालयानं चिंता व्यक्त करत सरकारला फटकारलं। वाशिम शहरातील पाटणी चौकातील महात्मा फुले भाजीपाला मार्केटमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय। यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। विशेषतः दुर्गंधी आणि कचऱ्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका वाढलाय। पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी ते छत्रपती शिवाजीनगर मेट्रो मार्गाला आणखी 6 महिन्यांचा कालावधी लागणार आहे। ठेकेदारानं मार्च 2025 पर्यंत काम पूर्ण होणार असल्याचं म्हटलंय। मात्र अद्याप काही मेट्रो स्थानकांचं काम रखडल्यानं ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे। मालेगाव शहरात चौकातील अतिक्रमण हटवण्यात येते। आयुक्तांच्या आदेशानंतर मालेगावात विशेष पथकाकडून अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात येते। नागरिकांच्या तक्रारींचा विचार करता महानगरपालिकेचं अतिक्रमण विभाग चांगलंच अलर्ट मोडवर आलं। नांदेड रेल्वे स्थानकावर अचानक दहशतवादी हल्ला झाल्यास कसं प्रत्युत्तर द्यायचं यासाठी पोलिसांचं मॉक ड्रिल घेण्यात आलेलं आहे।
या प्रात्यक्षिकात लोहमार्ग पोलीस, नांदेड पोलीस, रेल्वे पोलीस, जलद कृती दल, श्वान पथक, अग्निशमन दलाचे जवान सहभागी झाले. पुणे शहरात गुरुवारी अनेक ठिकाणी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पुणे महापालिकेद्वारे शहरातल्या जलवाहिनीचं काम करण्यात येणार आहे. गुरुवारी कात्रज, स्वारगेट, महर्षीनगरसह अनेक पेठांमधील पाणी पुरवठा बंद असणार आहे. पुणेकरांना शुक्रवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची सुविधा आता तालुका स्तरावर उपलब्ध होणार आहे. याबाबतचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला. तर 100 खाटांचा उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेषज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार. पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याचा आज 293वा वर्धापन दिन साजरा झाला. या वर्धापन दिनानिमित्त भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी शनिवार वाड्याला भेट दिली. त्यांच्यासोबत आमदार हेमंत रासणे, खासदार मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या. शनिवार वाड्याचे संवर्धन होत नसल्याची नाराजी पेशवे कुटुंबियांनी व्यक्त केली. पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याला आज 293 वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र जेवढं अपेक्षित तेवढं संवर्धन वाड्याचं झालेलं नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं लक्ष घालून त्याचं संवर्धन केलं पाहिजे अशी मागणी पुष्कर पेशवेंनी केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षी एसटीच्या सर्व बस स्थानकांवर सुंदर बस स्थानक अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत 3 कोटींचं बक्षीस वाटण्यात येणार आहे. राज्यात अ वर्गात पहिल्या येणाऱ्या बस स्थानकाला 1 कोटींचं बक्षीस जाहीर करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड आरटीओला 17 कोटी 86 लाखांचा महसूल प्राप्त झाला. गेल्या वर्षी एकूण 2,40,466 जणांना लर्निंग आणि ड्रायव्हिंग टेस्ट दिली. त्यातून आरटीओला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त झालाय. शिर्डीच्या साई संस्थान कर्मचारी सोसायटीकडून सभासद आणि कर्मचाऱ्यांना नैसर्गिक मृत्यू विमा सुरक्षा कवच देण्यात आले. प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या 2 महिन्यात निधन झालेल्या सभासदांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांचा विमा चेक प्रदान करण्यात आलेला. अभिनेत्री रवीना टंडननं साई दरबारी हजेरी लावली आहे. साईबाबा आम्हाला सांभाळून घेतात. त्यांचे आभार मानण्यासाठी साई दरबारी आली असल्याची प्रतिक्रिया रवीना टंडननं यावेळी दिली. अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा टंडननी आझाद चित्रपटातून नुकतेच पदार्पण केले. तिचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलाय. आझाद चित्रपटात अजय देवगणसह त्याचा पुतण्या अमन देवगणची देखील भूमिका आहे. तर राशा नृत्य आणि अभियानाचं देखील चित्रपट प्रेमींकडून कौतुक होते. त्यासाठी रवीनानं प्रेक्षकांचे आभार मानले. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात इतिहासात पहिल्यांदाच मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. चित्रपट निर्माता, कलावंत आणि प्रेक्षकांसाठी दर्जेदार चित्रपटांची मेजवानी घेऊन येणारा हा महोत्सव चित्रपट सृष्टीसाठी चळवळ ठरणार आहे. शिर्डीत अनुदानास पात्र असलेल्या शाळातील शिक्षकांची तसंच विद्यार्थ्यांची हजेरी तात्काळ बायोमेट्रिक नोंदवण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिलेत. अन्यथा अनुदानित शाळांचे अनुदान रोखले जाणार असल्याचं यावेळी शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे.